सविस्तर बातमी पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसात आलेल्या पुरामुळे नदी काठावरची शेती ही उद्ध्वस्त झाली आहे। धान पीक आणि मिरची पिकांना याचा मोठा फटका बसला असून शेतामध्ये असलेलं उभं धन हे पीक पुरामुळे पूर्णपणे वाया गेलंय। शेती पिकांचं देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालेत। एका महिन्यामध्ये तब्बल दुसऱ्यांदा हा पूर आलाय, त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून आता प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा हे शेतकरी करतात। आलेल्या गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे शेतीचं कसं नुकसान झालं आपण बघू शकता। माझे पाय आता या शेतीमध्ये आतमध्ये जात आहेत, तर संपूर्ण चिखल आहे। गोदावरीचं पाणी अजूनही या शेतीमध्ये आहे। धाना पिकाची ही अवस्था आहे, अजूनही हे पाणी पूर्ण ओसरलेलं नाही। म्हणजे मी धानाच्या शेतीच्या बांधावर आहे सध्या, आणि ही संपूर्ण परिस्थिती पाण्यामध्ये होती। महत्त्वाचं म्हणजे या एकाच महिन्यात तब्बल 2 ते 3 वेळा या ठिकाणी ही परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त होत आहे आपण बघू शकतो। या शेतीमध्ये हा पूर आत्ता जो आलेला हा किती वेळा आलेला आहे या वर्षातला? 6 वर्षातला बहुत वेळ आला। अच्छा, मला एक सांगा की आता हे पीक तर दिसत आहे, पाणी ओसरल्यानंतर याचं काय होऊ शकते का? नाही सर, नाही। खराब होता ना रेनवरून। म्हणजे आपण बघू शकतो काय परिस्थिती आहे। माझे पाय ज्या पद्धतीने या चिखलात आतमध्ये जात आहे, म्हणजे पाण्याची अवस्था भरपूर पाणी आहे। गोदावरीचं पाणी आहे आणि गोदावरीचं नदी जो आहे या भागात आहे, आणि या गोदावरीचं पाणी हे जे आहे पूर कशा पद्धतीने म्हणजे तेलंगणातल्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना जो आहे आपल्या हातातलं पीक गमावण्याची परिस्थिती आता या पुरामुळे आलेली आहे। त्यामुळे सरकारनं या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, असर अली शेख शिवार, गडचिरोली। तर अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कपाशी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। सोयाबीन पाण्यामध्ये कुजल्यानं येलो मोझॅक या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झालाय। सरकारकडून केवळ प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या रकमेने पिकाला केलेला खर्च देखील भरून निघणार नाही। शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी असून प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी, पीक विमा योजनेचे लाभ तात्काळ मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। मी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील क्षेत्रात आपण शेतात पाहू शकतो। हे सोयाबीन आणि तूर असलेलं शेत आहे। मात्र ह्या सोयाबीनची अवस्था जी आहे ती अतिशय वाईट झालेली आहे। कारण अजून पाहू शकतो आपण की या ठिकाणी जे पावसामुळे जे पाणी साचलेलं होतं, अजून या ठिकाणची जमीन जी आहे ती भुसभुशीत झालेली आहे, आणि हे सोयाबीनचं झाड जे आपण पाहू शकतो अक्षरशः पूर्णतः कुजलेलं आहे। या शेतात आपण शेतकऱ्यांसोबतही बोलणार आहोत, त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत। कारण पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं, आणि या नुकसानीनंतर आता सरकार काही मदत करते का याकडे शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं आस लागली आहे। आता मला सांगा, तुमच्याकडे किती एकर शेत आहे आणि काय आहे यावर्षी तुमच्या पिकाची अवस्था? माझ्याकडे 12 एकर शेती आहे, आणि संपूर्ण सोयाबीन यावर्षी मी माझ्या शेतामध्ये पेरलं होतं। परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून त्याचा खर्च निघणे सुद्धा कठीण आहे। तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे काय पेरलं होतं, काय अवस्था आहे सध्या सोयाबीनची? माझ्याकडे 10 एकर शेती आहे आणि 4 एकराचा बगीचा आहे आणि 6 एकर सोयाबीन आणि तूर आहे। पण इतक्या मोठा पाऊस, जवळपास 2 महिने झाले सतत पाऊस सुरू असून त्या पावसामुळे इतकं मोठं नुकसान झालेलं आहे का आज आम्ही पाहता आपले सोयाबीन जर आपण बघितलं एकदम असं म्हणजे छोटं दाणे भरले यामध्ये? नाही, दाणे तो सोळा एकदम असे म्हणजे ते हे झालेलं आहे, पुढे सत्तर झालेलं आहे सोयाबीनचं। हो, त्याच्यामुळं आमची आपण सोयाबीनचे दाणे बघू शकतो। अक्षरशः जे दाणे मोठे मोठे व्हायला पाहिजे ते दाण्याची आपण अवस्था पाहू शकतो, अतिशय वाईट झालेली आहे। कारण का सतत पाऊस सुरू आहे, आणि आमची शासनाला एकच मागणी आहे का तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये जे बाकी पंजाब राज्यात जे मदत देऊ शकते, कारण का नुकसान सर्वत्रिक सारखंच आहे, म्हणून पंजाब राज्याला जे मदत मिळाली 50,000 रुपये हेक्टरी, आमची पण तेच मागणी आहे का शासनाने ती मदत आम्हाला सुद्धा 50,000 रुपये हेक्टरी द्यावी। किती कर्ज घेतलं होतं समजा बँकेत? आम्ही सावकारी कर्ज घेतलेलं आहे शेतीच्या भरोशावर, ते फेडणं मुश्किल आहे। आम्ही जवळपास 1 लाख रुपये कर्ज होऊन गेलं आहे। आमचं सावकारी कर्ज आहे, बँकेचं कर्ज आहे, नोटिसा वगैरे आल्या नाही पण येण्याची शक्यता आहे, आमच्याकडे येऊन चालू आहे एरदार आहे। शेतकऱ्यांची अवस्था जी अतिशय वाईट अवस्था आहे। कारण आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या हातात आलेला जो घास होता तो घास पूर्णतः गेलेला आहे। सोयाबीनचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे, सोयाबीन पूर्ण शेतातच कुजलेली आहे। त्यामुळं सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे, मदत द्यावी शेतकऱ्यांनी मागितलेली।
तरच शेतकरी जगेल. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, तिवसा, अमरावती. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथंबीर जुडीला 170 रुपये मिळालेत. एका दिवसामध्ये आवक 15,000 जुड्यांवर मर्यादित झाली आहे. दर चांगला मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मेथीची जुडी 90 रुपये, कांदा पात 40 रुपये जुडी इतका दर मिळतोय. अतिवृष्टीचा फटका बसल्यानं पालेभाज्यांची आवक ही 50% घटली आहे. त्यामुळे बाजारात मागणी जास्त आणि आवक कमी असल्यानं दर तेजीमध्ये आहेत.